आणि यानंतर पाहूयात काही मोठ्या राजकीय बातम्या। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। विश्व हिंदू परिषदेच्या नागपूरमधील गरबा आयोजकांना सूचना। आधार कार्ड बघा, मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ। विहिप बजरंग दल आक्रमक। धर्माधर्मात आग लावून त्यांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे। विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्र उत्सवाच्या सूचनेनंतर वडेट्टीवारांची टीका। नका देऊ, त्यांना आगच लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे। धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। आधी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडलं, आता थेट कलेक्टरला तोडू। अकोल्यात बच्चू कडू यांचा इशारा। एवढी मस्ती जर प्रशासन करत असेल तर आम्ही आडवं घेतल्याशिवाय राहणार नाही। तोडू असा थेट इशारा। तोडू म्हणजे त्याचे गेट तोडू, त्याला काय तोडायचं कलेक्टरला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडू यांचा इशारा। तर बच्चू कडू यांनी पाळधी गावामध्ये येऊन दाखवावं, गुलाबराव पाटील यांचं आव्हान। मोर्चे पिक्चे तो तुमचा धंदा नाही, तो हमारा धंदा है, आमचा धंदा है। आम्ही शिंगाडे काढत 10-20 रुपये हो। बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चा काढेल, तू येणार काका? पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गावमा। 5 ऑक्टोबरला जळगावला शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येतोय, तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखताय कोण जिंकताय। बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटलांचं आव्हान स्वीकारलं। पर मी 5 अक्टूबरला जळगावला आहे ना, वहां मिलेंगे आपको। आप बोलो कहाँ ना है तो। शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखेंगे कोण जिंकता है। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेरील गाडीवर दगडफेक करणारा मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात। वाल्मिक कराड समर्थक गोट्या गित्तेसह 5 जणांवरील मकुका रद्द। परळीमधील सहदेव सातभाईंच्या खुनाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणामध्ये मकुका अंतर्गत केली होती कारवाई। पोलीस प्रशासनावरील विश्वास कायम ठेवायचा असल्यास गोट्या गित्तेला अटक करून पुन्हा मकुका लावा, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांची मागणी। गोट्या गित्तेवर 16 गुन्हे, मग गोट्या गित्तेचं नाव मकुकातून का वगळलं याचं उत्तर द्यावं लागेल। अंजली दमानिया आक्रमक।